अरे माकडा तुझ्यासाठी करते, माझ्यासाठी नाही करत आहे. पहिले खडतर दिवस गेले खूप आमचे, खूप गरिबीतनं दिवस काढले मी. तेवढ्याच ह्याच्यात मी माझ्या मुलीचं लग्नही केलं. लग्नात अननेसेसरी लोकांचे रोजचे फुगवे काढत बसलेले, कामधंदे नसतात. सगळे मला कुचकीही बोलतात. तू अशीच येना, निमिठीत घेना, जग धुंद धुंद नको पासवंत, कुठलाच आता. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, कसे आहात? मी कविता, कविताच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत करते. तर मंडळी, मी परवा मिसळ टाकली, तुम्ही मला मिसळच्या चवीचे कमेंट सांगितले नाही. आज मी केली कारल्याची भाजी. आता मयूर बघू कसं काय खातो, का तोंड वाकडं करतो. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या परिवारामध्ये मला सामील करा. बघा कसा भांडतोय त्याला भजी खायची म्हणून. भजी खायची म्हणून मांडतोय का? मग काय, कारल्याची भाजी नकोय म्हणून भजी करायला लावली बघा मला. तू का गेलीस? तुला पण खायची म्हणून करते ना? मला आवडतं कारलं, समजलं ना? तुला आवडत नाही. करते तुझ्यासाठी खायची म्हणून तू करते. अरे माकडा तुझ्यासाठी करते, माझ्यासाठी नाही करत आहे. तुलाही खायची तर बोल. का मला पण खायची? मला नाहीच खायची. मला माझं एक खाय मस्त कारल्याची भाजी सकाळची. काय खोटं बोलू नको. बायको आलं की बघ बोट लावून सगळ्या भाज्या खाशील काय हो? बरोबर आहे की नाही? आईकडे नाटकं चालतात तेवढी सगळी. खाशील तर काय, मग काय. बायकोनी केलेलं बरोबर खाणार आहे आणि आपण केलं की फक्त मला हे नको, मला ते पाहिजे. लहान होताना सगळ्या भाज्या खायचा, कारलं खायचा, गवार खायचा. आणि जसं कळायला लागले ना, ही अशी नाटकं सुरू झाली आहेत त्याची. मग काय, खरंच सांगते, छोटा असतो ना त्याला अख्खं ताट आहे ना पूर्ण भरून लागायचं. जे एक साईडला भात, वरण, चटणी, लोणचं, पापड सगळं अगदी व्यवस्थित. ब्राह्मण लोक कसे जेवतात व्यवस्थित सगळं ताटात घेऊन, तसं. आणि आता हे नको मला, ते नको मला. आणि त्याचं ना माहिती, त्याची ना लहानपणाची सवय, अजूनही त्याला ती सवय आहे, पायावर पाय ठेवून म्हणजे बसायचं. स्वामी समर्थ कसे बसतात त्यासारखं त्याला सगळे. त्याला मग तेच सांगते, अजूनही तसाच बसतो. त्याला माझा छोटा दीर तर त्याला समर्थच म्हणायचे, ए समर्थ. आणि बुटुक घरात एकदम गोड दिसायचा, त्यामुळे त्या सगळ्याला बुटुक बोलायचा तो, ए बुटुक. आता मोठा झाला, आता तसं बोलतच आहे का? पहिले खडतर दिवस गेले खूप आमचे, खूप गरिबीतनं दिवस काढले मी. खूप. त्यांना जवळ 1,500 ते 2,000 रुपये पगार होता, तेव्हापासून मी घर भागवते. गेले पण ते दिवस, आले छान दिवस. सगळे दिवस सारखे राहत नाही ना. माझ्या मोठ्या मुलीचे जाम हाल झाले, जाम म्हणजे जाम हाल झाले. म्हणजे तिला कधी कधी ना दूधही प्यायला नसायचं. अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध असं मिक्स करून पाजलेलं आहे मी तिला. पण थोडेच वर्ष, एक 4-5 वर्षात ना आम्ही जरासं हे झालो, कारण मला माझ्या आईची खूप मदत होती. आईची, भावांची खूप मदत होती मला. त्यामुळं लवकर मी त्यातून सगळ्यातून बाहेर पडले. तेवढ्याच ह्याच्यात मी माझ्या मुलीचं लग्नही केलं. लग्नातही मला माझ्या भावांनी मदत केली, माझ्या वडिलांनी मदत केली. वडील म्हणजे आता हयात नाहीयेत. एक कोरोनाच्या वेळेसच 3रं इंजेक्शन घेतलं, त्यावेळेस त्यांचं निधन झालं तापामध्ये. लग्नात अननेसेसरी लोकांचे रोजचे फुगवे काढत बसलेले, कामधंदे नसतात. ते मुलीच्या लग्नामध्ये, कारण झाली जरा तारंबळ, कसं म्हणजे गाडी बिडीचं जरासं प्रॉब्लेम आला, त्यामुळे सगळेजण जरा फुगून बसले होते. पण नाही, झाले, सगळं झालं व्यवस्थित. फुगून एवढं होतं, स्वतः यायचं ना, मग आले नसते तरी चालत. एवढं काय, तसे आदल्या दिवशी चालते सगळे. असं नाही, इव्हन लग्नाचं घर होतं हे आदल्या दिवशीपर्यंत वाटत नव्हतं. सगळे आदल्या दिवशी आले आणि सगळे आपापले फिरतही बसलेले. ठीक आहे, चालायचं. घर आहे आपलं, कुटुंब आहे म्हणलं चालायचं, एवढं काय. आणि तुम्हाला कळतंय मला काय बोलायचंय. तरी सुद्धा सगळेजण व्यवस्थित, आपण व्यवस्थित असलं की सगळे छानच असतात आपल्याशी. जेवढे आता नीट आहेत तेवढे नीट आहेत, बाकीचे माझी बारकी जाव, मोठी जाव अगदी छान आहेत. चुलत जावा पण चांगल्या आहेत. आणि सासू तर माझे खूपच छान आहेत. सासू सासरे खूपच छान आहेत. भजी आवडीची गोष्ट आहे आमच्या इथं. भूक लागली ग. झाला तर भजी करू का नको, हे अशी घाई असते बघा. ते म्हणतात ना काय, होतोर दम निघतो आणि ते गार ओसो निघत नाही, तशी गती. मग काय, शिस्त कवर काय असतं ना, काय आहे म्हणते. माहिती आहे, लक्षात येत नाही पटकन काय बोलायचं. होतं की नाही असं. तर माझ्या नातेवाईकांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघून
थांबला असाल, अजूनही सपोर्ट करत असाल तर धन्यवाद. जर तुम्ही करत नसताल आणि स्किप करत असाल तर तुमच्या असं नाही बोलायचं मोठ्यांविषयी, कोणाच्याच विषयी असं नाही बोलायचं वाईट. बरं, माझी अमेरिकेत जावेची मुलगी आहे आणि जावई आहेत, ते दोघंही आम्हाला खूप सपोर्ट करतात हा. म्हणजे आमचे सगळे व्हिडिओ बघतात ते. आता भजी होत आली, आम्ही जेवायला बसतो. सगळ्या व्हिडिओज वरती त्यांची लाईक आणि कमेंट असतात. असतात असतात. तिकडे असून पण ते सपोर्ट करतात आणि आपले इथले करत नाहीत. पण पुण्यातले पण नाही. भाऊ दे, ज्याची त्याची मर्जी असते काय हो. जे करेल ते करेल, नाही करेल ते नाही करेल, ज्याची त्याची इच्छा. मी एवढी तुमच्याशी बोलते, मी जास्ती बोलत नाही, नाहीतर म्हणजे मला आवडतच नाही कोणाशी जास्ती हे व्हायला. मस्त झाली आहे. आणि आली सुंदर. सगळे मला कुचकीही बोलतात. ठीक आहे, नाही रे, मला म्हणते रे, मी बोलत नाही जास्ती कोणाशी, तर सगळेजण बोलतात ना असं. मग थोडी कमी झाली. एका कांद्याची किती होणार आहे? मला दे बघ. मग तुलाच देणार आहे, मी नाहीच खाणार आहे. दोघांशिवाय जेवायला कोण आहे आता? ताटणे ना. नेलं तरी ताटाला पण नाही का? हा, मग काय रोज मी नेत नाही? एक दिवस नेलं तर एवढी नाटकं. प्लीज मी भजी घेऊन. चला मंडळी, जेवायला बसूयात आता. कांदा भजी खा आमच्या बरोबर. वास येतोय तुम्हाला? खमंग वास भजीचा. येतोय का कॅमेऱ्यात वास येतो का? घ्या एखादी, एक उचला. येतो पण नाही. पूर्ण नाही पण घ्या. का नाही बोलणार? कारण की मी संपवणार आहे. येतात आता एक एक खातोय. मला सांगायचं नाही चपाती बरोबर पुरली नाही तर तुला बा. मी फोटो दाखवते तुम्हाला मयूरचे, छान लहानपणीचे आणि आमच्या लग्नाचे. काही गरज त्याच्या नकळत दाखवायला लागेल मला. आता मग काय दाखवतेस मम्मी तू? आहे का? सांगायचं झालं तर दीदीचे एवढे अल्बम आहेत आणि माझा फक्त एकच एवढीचा अल्बम आहे. पार्सलिटी तेव्हा ते पहिलं बाळ होतं ना त्यामुळे. आणि नाही, मी नाही काढलेले ते सगळे ना, तिच्या मामाने काढलेले, मामाने आणि आजोबांनी. परत म्हणजे दीदीचं अगदी पिटुकलीची पोटाची तेव्हापासून ते लग्नापर्यंतचे, इव्हन लग्नानंतरच्या बड्डेचे पण फोटो आहेत तिचे. पण माझे फक्त पहिल्या बड्डेचे, पहिलाच आहे ना, फक्त पहिल्या बड्डेचे, त्यानंतर एकही फोटो नाही माझा. कधी पहिलं बाळ आपलं लापरूक असतच ना. आणि ओटी वर एकदाच होत, दोनदा थोडी होत. सांग तिला सगळं करायला तुला. आयुष्य एवढ्यापर्यंत आलास मग काय? बघा, हे अशी असतात पोरं. म्हणून आम्ही दोघं म्हातारा म्हातारी दोघच राहणार. पोराला हाकलून देणार. प्रायव्हसी लग्न झालं की पोराला हाकलून द्यायचं, तुझं तू बघ. म्हणजे सोन पण आपल्याला बोलायला नको, मध्ये मध्ये करतात ना. मम्मी खायला दे. चाललंय चाललंय. लवकर दे, मला लय भूक लागली आहे. मग आता करू का नको? दम आहे का नाही तुला? बिलकुल नाहीये. मग 2 घंटा मला म्हणता घेतो, सकाळ संध्याकाळ दुपार संध्याकाळ नुसतं गॅसच्या पुढे उभे राहा. नको राहू. नाही, नकोय मला, जा, नकोय खायला. हा, नकोय मला. एवढं बोललं की झालं. नको मला, खातोच. करती आता, शांत राहा. नाटकं नुसती आपली. 4च करणार, 4च्या वरती अजिबात करणार नाही मी. मला 8 तरी पाहिजे. अरे बकासूर आहे का काय? तर लागते भूक तेवढी, मी काय करू? लागल तर काय, एका जागेवर बसून भूक लागते. एका जागी काय रिकामटेकडा बसलेला असतो का? मेंदू काम नाही करत का माझा? मेंदू खात असतो का? ते बरोबर रील टाकलाय, खावा आणि झोपण्यासाठी त्याच्यात भर टाका. गप्प बस. मेंदूला पण एनर्जी लागते, ती एनर्जी येते कुठून? आणि आई दमते त्याचं काय? तू पण खा, तुला कोणी अडवलंय खायला? करून करून मला वैतागायला होतंय ते बघून आणि करून. बर, ठीक आहे. दोघांच्या दुसरं कोण करतं? ती त्रिशा आली की आई भूक लागली, काय करते? हा, तू पण भूक लागली, काय करू दे? सारखं 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 आपलं. तुम्हाला वाटलं आता नाही दिवसभर ब्लॉक करते का तुझं खाण्यातच टाकते? तसं काय नाही. तर लागतं तर काय करायला हे नाही, आणि मला आवडतं बनवायला असं काय. त्याचे पप्पा बोलते हा पोराला लगेच करून देते काय काय खायला. आणि मी मागितलं की लगेच म्हणते नाही आता नाही, उद्या करू. हे असं आहे, एकाला करायला दिलं की दुसरा फुकतो, दुसऱ्याला करून दिलं की हा फुकतो. हा, पप्पांना बरोबर करून देशील, मला कशाला देशील? आता ती छोटी सुद्धा, ती सुद्धा तशीच करते. हा, मामा तुझ्या लाडाचा आहे ना, तू मामालाच करून देशील, मला कशाला देशील? काय बोलावं? तुमच्या इथं होता माझ्या इथं सारखं चालू असतं. शनिवार रविवार ही पोरगी घरी असली तर काय बघायलाच नको. मग
कोण पाहुणे छोटी बघून आली तर बापरे अशी त्रास देते ती पोरगी. हा तू त्यांनाच घेशील, तेच तुझ्या आवडीचे. तू त्यांच्यावरच प्रेम करते, माझ्यावर नाही करत. आता भावाची पोरगी येईल ना छोटी, तुम्हाला ते सांगायचं राहिलं तो अनुभव. माझ्या भावाला 19 वर्षांनी बाळ झाले, तो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींचा. 19 वर्षांनी अगदी मनात नसतं नाही. सांगेल मी तुम्हाला लवकरच. तोच भाऊ नेहमी माझ्या पाठीशी असतो. दोन्ही भाऊ असतात पण तो जास्त वडील गेल्यापासून तर अगदीच म्हणजे वडिलांची कमी भासून देत नाही तुम्हाला कधीच. कधी त्याला पण हे करा लगेच उभा असतो. बारका भाऊ पण आता इथे जवळच राहतो, म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतो छोटा भाऊ. मोठा भाऊ पुण्यात असतो सिटीमध्ये. त्यालाच 19 वर्षांनी बाळ झाले. मी सांगेल त्यांचा अनुभव, खूप छान अनुभव आहे. लवकरच शेअर करेन मी तुमच्याबरोबर. तर मलाच कधी तुम्हाला सांगते असं झालंय, लवकरच सांगेल. सकाळी तुम्हाला जे काम होते गेलं ना, आईला फोन लावतो, आईचा फोन झाला की तो मला फोन लावणार, काय तर ताई तू नाश्ता केला. म्हणजे मी मोठी आहे पण माझ्यापेक्षा मोठा वाटतो, म्हणजे अशी काळजी घेतो तो. रोज करतो हा, रोज 9:30 पावणे त्याचा फोन येणारच येणार. मग त्यावेळेस मी आपली मोकळीच बसते. त्याचा फोन आला की मग सगळं चालू. सकाळी 9:30 त्याचा फोन येणार, 12:30 आईचा फोन येणार, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचे सारखे फोन चालू असतात आधीमध्ये. काय ग जेवलीस का, काय करते, रील झाली का बरोबर, असं चालू असतं. आज नाही आले, आज जरा भांडून गेले ते माझ्याशी. काल रीलवर आम्हाला बडबड केली, त्या तुमच्या फोनवरच बसा, तुम्ही तेच करा, तुम्ही तेच करा, अशी बडबड करत होते. मग मी आज एकही शब्द बोलले नाही त्यांच्याशी, गेले तसेच. फोन नाही काय नाही, मग फोन गेले त्यात. असं केल्याशिवाय आपली किंमत कळत नाही ना नवऱ्यांना. आता असंच आपल्याला समजतात, हाय करती हिला काय फरक बोलले तरी असं नाही पाहिजे ना. तसे चांगलेच आहेत ते, भरपूर काळजी करतात. चालायचं तर काय, सगळेच नवरे बायकांची काळजी करतात. एक हातात असा असतो की नाही बाबा नाही करत काळजी. जीवाशी खेळ नको तू अशीच येना, निमिठीत घेना, जग धुंद धुंद नको पाशवंत कुठलाच आता, देहातात हात जरी दूर वाट, भीती नाही आज तुझी संग साथ असताना, आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला, डोळ्यात तूच साजरी सुखाचा स्पर्श तू नवा, पुरे तुझ्या विना अर्थ जीवना, उजळे तुझ्या हसूनी कणकण, अणचंद्र हे हातीचे काकण. संपलं. छोटा बच्चा चांद कोई आँख दिखाना रे, डिंग 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 डिंग, छोटा बच्चा चांद कोई आँख दिखाना रे, डिंग 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 डिंग. गाईज आमची शूटिंग चालू आहे आता, यूट्यूबचे व्हिडिओ बनवतोय. ऑन द स्पॉट आम्ही ठरवणार आहे आता.